वेलकम अँड वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे हाऊ टू स्टार्ट अ युट्यूब चॅनल आणि आपला युट्यूब चॅनल आपण कसा ग्रो करायचा या टॉपिक वरती. तर या व्हिडिओची स्टार्टिंग ना मी एका एक्झाम्पल पासून करते. ठीक आहे, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. तुम्हाला काय करायचं, एखाद्या मोठ्या कंटेंट क्रिएटरचा चॅनल तुम्हाला चेक करायचा आहे. म्हणजे काय करायचं, तुम्हाला त्याचे ना जुने व्हिडिओज तुम्हाला बघायचे आहेत, म्हणजे 1-2 वर्ष आधीचे किंवा 2-3 वर्ष आधीचे. त्या व्हिडिओज मध्ये त्याचा बोलण्याचा टोन, त्याची क्लॅरिटी, ठीक आहे, व्हिडिओची क्लॅरिटी, त्याचा सेटअप वगैरे वगैरे वगैरे. तर आताच्या व्हिडिओमध्ये आणि त्याच्या जुन्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढा फरक दिसणार आहे ना. तर यातून मला तुम्हाला हेच सांगायचं की जो मोठा फेमस कॉन्टेंट क्रिएटर आहे, युट्यूबर आहे, तर त्यांनी सुरुवात झिरो पासूनच केली ना. त्याच्याकडे ना परफेक्ट सेटअप होता, ना परफेक्ट मोबाईल होता, ना काही परफेक्ट होतं. पण त्यांनी सुरुवात केली ना, म्हणून तो तिथपर्यंत गेला. आपण आता इथपर्यंत आहे, तर एक ना एक दिवस जाणार ना आपण इथपर्यंत. म्हणून मी म्हणते की जे तुमच्याकडे आहे त्यातच तुम्ही समाधान माना आणि त्यातूनच तुम्ही स्टार्ट करा. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही असं सांगणार नाही की हे एक्सपेन्सिव्ह तुम्हाला गॅजेट लागणार आहे, हा आयफोन लागणार आहे, ही रिंग लाईट लागणार आहे, हे माईक लागणार आहे, असलं फलाना फलाना ढिमकाना ढिमकाना मी तुम्हाला असलं काही सांगणार नाहीये. जे तुमच्याकडे आहे त्यातच तुम्ही समाधान माना, त्यातच तुम्ही स्टार्ट करा. ठीक आहे. हा, मात्र तुम्हाला टॅलेंट तर लागणारच आहे, बोलावं तर लागणारच आहे, कॉन्फिडन्स तर लागणारच आहे आणि जरा डोकं चालवावं लागणारच आहे. आणि मेन थिंग जी तुम्हाला जी वंगाळ कमेंट्स येतील त्यांना तुम्हाला इग्नोर करावं लागणार आहे, असं घालवायचं. हा, काय काय वेळेस त्रास होतो. काय काय लोक करतात, कमेंट करतात, चांगल्या करतात, वाईट करतात. आता ज्या वाईट कमेंट असतात त्यांना नुसतं बघायचं आणि सोडून द्यायचं. जर जास्तच तुमच्या रात्रंदिवस त्या डोक्यात येत असतील तर त्यांना डिलीट करून टाकायचं. एवढा विचार नाही करायचा. ठीक आहे. कमेंट्सचा तो कोण कधी काय कमेंट करेल सांगता येत नाही, हो ना. तर मी काय करते, ज्या चांगल्या कमेंट्स असतात त्यांना रिप्लाय द्यायचा, सरळ मस्त रिप्लाय द्यायचा चांगल्या कमेंट्सला. आणि ज्या वाईट कमेंट्स असतात, जर काय काय लोक बोलतात, यार तुझा आवाज चांगला नाहीये, किंवा तू चांगली नाही दिसत आहेस, किंवा म्हणतात तुझं कंटेंट काही चांगलं नाहीये, दमच नाही तुझ्या कंटेंट मध्ये, तर त्यांना सरळ म्हणायचं, हो एकदम तुमच्यासारखाच. कोण काय म्हणलं ना, तू चांगली दिसत नाही, म्हणायचं हो तुमच्यासारखंच दिसते मी. कोण बोललं तुझा आवाज चांगला नाही, हो तुमच्यासारखाच आवाज आहे म्हणूनच चांगला नाही. असा सरळ रिप्लाय द्यायचा. आता काही काही लोक याच्यापेक्षा वाईट कमेंट्स करतात, तर त्यांना सरळ आपण डिलीट करून टाकायचं किंवा तसंच सोडायचं. तर जास्तच दिवस रात्र आपलं ते खात असेल, मनाला वाटत असेल यार असे लोक कमेंट करतायत, असे लोक हे बघतील ते बघतील, तर सरळ डिलीट करून टाकायचं. जास्त विचार नाही करायचा. ठीक आहे. तर असा विचार तुम्ही करायला लागलात तर मग तुमचं काहीच होणार नाही यार. मग दिवस रात्र तुम्ही रडत बसशीला. कारण जेव्हा तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर बनता, तर हे सगळं सहन करण्याची तुमच्यात क्षमता पाहिजे, कॅपॅसिटी पाहिजे. ठीक आहे. पहिल्यांदा खूप असं आपल्याला स्ट्रेसफुल वाटतं सगळंच. म्हणजे प्रेशर येतं एक की दररोज व्हिडिओ अपलोड करायला लागणार, यार कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ करायचं. मला तर असं अजून पण होतं की रात्रभर झोप लागत नाही, यार उद्या काय पोस्ट करायचं, कारण लाईफ मध्ये एवढं काय चांगलं होतच नाहीये आपल्या पोस्ट करण्यासारखं. म्हणजे विचार करून करून टॉपिक शोधावे लागतात, जे आयुष्यात घडत नाहीये ते पण घडवावं लागतं. म्हणजे कुठे बाहेर जाणार नसतोच आपण, पण दाखवायचं बाहेर निघालोय आम्ही, जेवायला निघालोय मस्त, हा हँगिंग विंगिंग बट तसं काही नसतं. पण ते एक माहोल क्रिएट करावा लागतो आपल्याला. म्हणजे जर काही लाईफ मध्ये काही असं इंटरेस्टिंग घडत नसेल तर आपल्याला ते क्रिएट करावं लागतं. हीच तर कॉन्टेंट क्रिएटरची लाईफ असते. ठीक आहे. असं, हा म्हणू नये, पण असंच आहे. माझ्यासोबत तर असंच होतं. काय एवढं काय माझ्या आजूबाजूला काही घडत नाहीये, बट मला ते स्वतः क्रिएट करावं लागतं. सो जर तुमच्याकडे पण काही असे टॉपिक्स नसतील, काही इंटरेस्टिंग नसेल लोकांना दाखवायला, तर तुमचं तुम्ही ते क्रिएट करा. लाईक तुम्ही कुठे बाहेर जात नसला तरी दाखवायचं, गेट रेडी विथ मी, डिनरला चाललोय, ब्रेकफास्टला चाललोय, फ्रेंड सोबत कुठे बाहेर चाललोय, तर तसं दाखवायचं असतं. ठीक आहे. असे टॉपिक्स, कॉन्टेंट क्रिएट करायचे असतात. तर हे झाला याचा भाग. आता सेकंड थिंग काय असते की आपल्या मनामध्ये खूप सारे थॉट्स यायला लागतात चालू करायच्या आधी, कॉन्टेंट चालू करायच्या आधी, की आपले रिलेटिव्ह काय बोलतील, आपल्या फ्रेंड सर्कल्स मध्ये आपली चर्चा होईल, हे आपल्याला नावं ठेवतील, हे असं तसं इकडून तिकडून काय काय बोलतील, नेबर्स वगैरे वगैरे. तर हे माझ्या पण मनामध्ये येत होते थॉट्स. बट काय करणार ना, ते थॉट्स घालवावे लागतात असे. तर काय असतं ना, स्टार्टिंगला 10 माणसापैकी 2 माणसं चांगली बोलणार आणि बाकीची राहिलेली वाईटच बोलणार.
तर त्यांचं कामच आहे बोलायचं, आपलं काम आहे आपल्याला जे काय करायचंय ते करायचं. सपोर्टचा पार्ट म्हणला तर स्टार्टिंगला आपल्याला करतात, फॅमिली मधले लोक करतात सपोर्ट. जर तुम्ही फ्रेंड्स मध्ये लकी असाल, फ्रेंडशिप मध्ये तुम्ही लकी असाल तर तुमचे फ्रेंड्स पण तुम्हाला सपोर्ट करतील. ठीक आहे, तर माझं तसं काही नाहीये, फ्रेंडशिप मध्ये मी काय लकी नाहीये एवढी. सो हा म्हणजे रिलेटिव्ह फॅमिलीमध्ये 2-3 टाळके आहेत ते मला सपोर्ट करतात, तर तुम्हाला पण ते सपोर्ट करतील. जर कोणीच सपोर्ट तुम्हाला नाही केलं तर तुम्ही स्वतःसोबत तुम्ही स्वतःच सपोर्टर तुमचा व्हा. स्वतःसाठी तुम्ही स्वतः स्टँड घ्या आणि स्वतःवरती स्वतः तुम्ही कॉन्फिडन्स ठेवा की हा मी करू शकते, एक ना एक दिवस मी करू शकते. तुम्हाला स्वतःवरतीच खूप 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 म्हणजे खूप विश्वास ठेवावा लागणार आहे. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे, तुम्ही विचार केला व्हिडिओ टाकायचा, त्याआधी ना तुम्ही प्री प्लॅनिंग करून ठेवा की तुम्ही कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवणार आहात, कोणत्या टॉपिक वरती काय बोलणार आहात. तर त्यासाठी ना तुम्ही स्क्रिप्ट लिहायला सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला जर फास्ट असं बोलता येत नसेल तर तुम्ही स्क्रिप्ट लिहायला सुरुवात करा. डिसाईड करून ठेवा की तुम्ही म्हणजे कशा टॉपिक वरती तुमचा चॅनल असणार आहे. म्हणजे युट्यूबला पण कळतं की तुमचा चॅनल कशावरती जास्त फोकस आहे, कोणत्या टॉपिक वरती आहे, मग ते लोकांपर्यंत पोहोचवतं. तर मी पण पहिल्या अशी खूप चूक केली की मी सगळेच मिक्स कंटेंट मी टाकत होते. काय टाकू मला काय कळत नव्हतं. पहिल्यांदा ते एवढे भंगार व्हिडिओ टाकत होते ना, माझं मला ऐकू वाटत नव्हतं. तर आता कुठे जरा चांगले व्हिडिओज माझे पडायला लागलेत. पण पहिले माझे एवढे भंगार व्हिडिओ येत होते ना, मला ऐकू पण वाटत नव्हतं, बघू पण वाटत नव्हतं. सो आता तुम्ही स्टार्ट करत असाल ना, तर तुम्ही प्लॅनिंग करा. ठीक आहे, कोणत्या टॉपिक वरती तुम्हाला काय बोलायचंय, कसं बोलायचं. तर हे जे आता मी बोलले ना, ते कुठलं मी असं इकडचं ChatGPTचा रट्टा मारून इकडचं तिकडचं छापलेलं काही बघून मी तुम्हाला सांगत नाहीये किंवा मी काही असं स्क्रिप्ट पण मी काय लिहिलेली नव्हती. जे मला मनापासून वाटतं ते मी तुमच्या समोर मी असं सादर केलंय. सो आय होप की तुम्हाला यातून ना थोडा कॉन्फिडन्स तुमचा वाढेल तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा फोकस तुमच्या कॉन्टेंट वरती वाढेल, तुमचं पॉझिटिव्हिटी वाढेल. अशा या दृष्टीने मी हा व्हिडिओ बनवलाय की तुमच्यात पण एनर्जी येईल, ती पॉझिटिव्ह एनर्जी की हा मी करू शकते आणि मी मोठा कॉन्टेंट क्रिएटर बनणार. ठीक आहे, तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, म्हणजे मला पण यार तुम्ही सपोर्ट करा. मी तुम्हाला एवढे मोलाचे 4 शब्द सांगितले, तर मला पण सपोर्ट करा ना तेवढा. जरा तरी सपोर्ट करा यार. ओके. तर ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नसेल आवडला तर राहू दे, सबस्क्राईब करा मग. तर हा व्हिडिओ मी अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने बनवलाय की मी तुमची बहीण आहे, मला तुम्हाला एकदम असं कॉन्फिडंट बनवायचं, मला तुम्हाला सपोर्ट करायचं की हा तुम्ही आज हे करू शकता. ठीक आहे, आणि मला हे पण सांगायचं की असं नाही की तुम्ही आज व्हिडिओ टाकलाय आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्याला हजारो लाखो व्ह्यूज आले, तर असं नाही. स्टार्टिंगला टाका ना, तुमचे होऊ द्यात ना 50, 100, 150 व्हिडिओज होऊ द्यात. मग ते युट्यूबला कळेल की तुम्ही आहात, युट्यूब वरती आहात. तुम्ही डेली पोस्ट करताय, तुमचे कंटेंट येतायत डेली. एवढे कंटेंट तुमचे झाले तर एकतरी तुमचा तो व्हायरल करणारच आहे. असं नाही की तुमचे सगळेच असे पडून राहतील 200-300 व्ह्यूजला. एकतरी व्हायरल होणारच तुमचा कॉन्टेंट. तर एवढंच आहे की तुम्ही सुरुवात तरी करा यार, सुरुवात तरी करा. म्हणजे एक ना एक दिवस तुम्ही पण मस्त व्हायरल होताय बघाच. ओके, तर लास्टला मी तुम्हाला एवढंच बोलेल की क्रिएटर तुम्ही आजपासून टाकताय ना पोस्ट YouTube वरती, तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही आजपासून कंटेंट क्रिएशन स्टार्ट करताय की नाही. आणि हे माझे मोलाचे 4 शब्द तुमच्या काही कानाचे पडदे उघडून आत गेलेत की नाही ते मला नक्की सांगा, कमेंटमध्ये नक्की कळवा. ठीक आहे, ओके. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.